नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मग पाहिलात का सय्यारा? सध्या सोशल मीडियावरती सय्यारा या सिनेमाच्या प्रमोशनने धुमाकूळ घातलेला आहे. आता तुम्ही हा व्हिडिओ बघण्यासाठी जे काय आला आहात ते अर्थातच थंबनेल पाहून आलात. काही आनंद पटवर्धन यांच्या प्रेमापोटी आले असतील, काही सय्यारा बद्दल काही असेल या व्हिडिओमध्ये म्हणून जॉईन झाले असतील. तर आधी जे टायटल आहे त्या टायटल संदर्भातली एक गोष्ट क्लिअर करतो. आपलं टायटल आहे की सय्यारा, आनंद पटवर्धन आणि आपण सारे. तर सय्यारा हा सिनेमा जो आहे तो बॉलिवूडचा एक सिनेमा, म्हणजे एक प्रतिकात्मक बॉलिवूड या अर्थाने सय्यारा हे टायटल वापरलंय. कारण आता शेवटचा बॉलिवूडचा गाजावाजा झालेला सिनेमा सय्यारा आहे आजच्या तारखेपर्यंत, म्हणून त्या बॉलिवूडचं प्रतिनिधित्व करणारा सिनेमा म्हणून सय्यारा या सिनेमाचं नाव टायटल मध्ये घेतलं. आणि आनंद पटवर्धन, तर आनंद पटवर्धन हे ज्यांना माहिती आहेत त्यांच्यासाठी बस नाम ही काफी है असं ते व्यक्तिमत्व आहे. कारण आनंद पटवर्धन हे फिल्म मेकर आहेत, डॉक्युमेंटरी फिल्म्स बनवतात ते, आणि अप्रतिम फिल्म्स असतात त्यांच्या. सिनेमा बनवण्यामागे त्यांचा जो दृष्टिकोन असतो, जे विजन असतं ते प्रचंड इंटेलेक्च्युअल असतं. आणि काय म्हणूया आपण, तळागाळातल्या लोकांच्या बाजूने बोलणारे सगळे सिनेमे आहेत त्यांचे. अर्थातच डॉक्युमेंटरी फिल्म यात अशाच असाव्यात असं मानलं जातं. तर सय्यारा, आनंद पटवर्धन आणि आपण सारे या टायटल मधून मला असं सूचित करायचंय की सिनेमे जगभर बनवले जातात. सय्यारा टाईप धंदेवाईक सिनेमे बनवले जातात. त्याचबरोबर आनंद पटवर्धन सारखी माणसं आपण समाजाला काहीतरी देणं लागतो या अनुषंगाने किंवा या विचाराने फिल्म मेकिंग करतात. तर या दोघांमध्ये काय फरक असतो? दोघंही फिल्म मेकिंग करत असतात, पण काय फरक असतो कमर्शियल सिनेमा आणि डॉक्युमेंटरी फिल्म? तर त्याबद्दल थोडंसं तुमच्याशी बोलावं असं मला वाटलं, म्हणून हा आजच्या व्हिडिओचा घाट घातला. कमर्शियल सिनेमा आणि डॉक्युमेंटरी फिल्म अशी विभागणी न करता आपण फिक्शन आणि नॉन फिक्शन अशी विभागणी करूयात. काय होतं ना, कमर्शियल सिनेमा हा टोटली फिक्शन सिनेमा असतो, म्हणजे काल्पनिक सिनेमा असतो. आणि तुम्ही जेव्हा डॉक्युमेंटरी करता तेव्हा तिथे तुम्हाला काल्पनिक काही करता येत नाही, ते नॉन फिक्शन असतं. तिथे तुम्हाला वास्तव मांडावं लागतं, कागदोपत्री आपण म्हणतो ना डॉक्युमेंट्स. डॉक्युमेंट्सची आपली फाईल असते, तर कागदोपत्री जे प्रूव्ह झालेलं आहे, जे वास्तव आहे ते तुम्हाला डॉक्युमेंटरी मध्ये मांडावं लागतं. आता काही वेळेस असंही घडतं की कागदोपत्री काही चुकीचं झालेलं असतं प्रूव्ह, पण जनमानसामध्ये त्या एखाद्या विशिष्ट घटनेबद्दल काही वेगळी मतं असतात. तर दोन्ही गोष्टींचा विचार डॉक्युमेंटरी फिल्म मेकरला करावा लागतो. म्हणजे कागदोपत्री जे काय असेल ते मांडावं लागतंच, पण त्याचबरोबर जनमानसात त्या विशिष्ट घटनेबद्दल काय बोललं जातंय त्याचाही आढावा डॉक्युमेंटरी फिल्म मेकरला घ्यावा लागतो. या उलट कमर्शियल सिनेमा किंवा फिक्शन सिनेमा हा एखादा धनदांडगा माणूस आपले पैसे लावत असेल तर कुठल्याही विशिष्ट घटने बद्दलचा सिनेमा तो आपल्या विजन प्रमाणे त्याला जे योग्य वाटतं किंवा त्याला ज्या बाजूने त्या घटनेकडे बघायचं आहे तशा पद्धतीने तो सिनेमा बनवू शकतो. त्याला म्हणतात फिक्शन, काल्पनिक, सगळं काल्पनिक. आणि नॉन फिक्शन म्हणजे वास्तवाला धरून असलेलं. तर काय होतं ना मित्रांनो, मी आता हे जे काय बोलतोय मी अगदी स्पून फिडिंग करणार नाही तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवरती मी जे काही व्हिडिओ करतो ते अगदी असे स्पून फिडिंग करत नाही. तुम्हाला बेसिक काहीतरी माहित असणं गरजेचं असतं, किंवा हा व्हिडिओ पाहत असताना किंवा पाहिल्यानंतर तुम्ही थोडंसं गुगल सर्च करणं, तुमची जी काही माध्यमं असतील, तुम्ही जिथे काही युट्यूबला जाऊन काही सर्च करत असाल, गुगलला सर्च करत असाल, इंस्टाग्रामवर काही बघत असाल, तर ते सगळं तुम्ही सर्च करून मी काय म्हणतोय आता जसं फिक्शन टाका गुगलला, तिथे सगळं येईल. नॉन फिक्शन टाका, तिथे सगळं येईल. आनंद पटवर्धन टाका, तिथे सगळं येईल.
आता तुम्ही म्हणाल की मग गुगलला जाऊन जर सगळं सर्च करायचं असेल तर मग तुझा काय उपयोग? तसं नाहीये मित्रांनो. ऍक्च्युली कसं होतं ना, मला या अनुषंगाने तुमच्याशी संवाद साधताना या सगळ्या बाबत माझं काय मत आहे तेही तुमच्या समोर मांडता येतं, म्हणून मी व्हिडिओ करत असतो. अन्यथा मी सांगितलं असतं काय सय्यारा पाहिलात का, मला बाबा तो एवढा काय आवडला नाही, आनंद पटवर्धन त्यापेक्षा मला जास्त आवडतात फिल्म मेकर म्हणून, तुम्ही आनंद पटवर्धनांचे सिनेमे बघा, चला बाय बाय असं केलं असतं. पण तसं होत नाही मित्रांनो. एक्झॅक्टली हे सगळं केलंय सय्यारावाल्यांनी. म्हणजे आपण एखादी वन लाईन सांगतो ना, की एखाद्या निर्मात्याला लेखक वन लाईन सांगतो की माझ्याकडे अशी वन लाईन आहे की एक जोडपा आहे, लग्न करणार आहेत ते, आणि अचानक त्याचा जो पुरुष आहे तो नकार देतो लग्नाला आणि कुठेतरी फॉरेन कंट्रीमध्ये निघून जातो आणि मग ती मुलगी एकटी पडते, ती दुःखात वगैरे जाते आणि नंतर तिच्या आयुष्यात एक मुलगा येतो आणि त्या दोघांचं सगळं छान बरं चाललेलं असताना तिला आजार होतो, जो सय्यारामध्ये दाखवलाय, अल्झायमर, स्मृतिभ्रंश होण्याचा आजार. आणि त्या आजारात मग ती पहिलंच प्रेम लक्षात ठेवते आणि दुसरा जो आहे जो तिला साथ देतोय पूर्णपणे, त्याला मात्र ती हळूहळू विसरून जाऊ लागते. हे असं एवढं सांगायचं आणि याच्यावरच सिनेमा, हे एवढं सांगितलं तेवढंच. म्हणजे सय्यारा हा सिनेमा, ती हिरोईन, तिचा तो पूर्वाश्रमीचा बॉयफ्रेंड, त्याच्यानंतर हा हिरो नायक जो सय्याराचा आहे तो, जो तिच्या आयुष्यात त्या बॉयफ्रेंड नंतर येतो, हे तिघ जण झाले. ती डॉक्टर जी सांगते स्मृतिभ्रंश, अल्झायमर झालाय हिला म्हणून, आणि एक दोन मित्र, बस एवढाच सिनेमा होऊ शकला असता. आई वडिलांचे कॅरेक्टर का दाखवले, तो तिचा एक छोटासा भाऊ का दाखवला, काही कळलंच नाही, कारण ते कॅरेक्टर असंच बऱ्यापैकी असे हे होत नाहीत त्या सिनेमात, काय म्हणू आपण त्याला, त्यांना ओपन केलं जात नाही तेवढ्या पद्धतीने, तेवढ्या सशक्तपणे, किंवा असून नसल्यासारखेच आहेत ती बाकीची कॅरेक्टर्स. तर आता मी जो आहे तो 40 ओलांडलेला आहे, त्यामुळे माझ्या पिढीचे लोक लगेच मैंने प्यार किया बद्दल बोलतात किंवा सदमा या सिनेमाबद्दल बोलतात. आता ही जी मी नावं घेतोय किंवा तुम्हाला बाजूला जे पोस्टर्स दिसत आहेत ते बघा, तुम्ही जाऊन युट्यूबला सर्च करा, तुम्हाला जिथे कुठे सिनेमे पाहता येतील तिथे पहा. विशेषतः मी आता जेन झी या वर्गा, हा जो वयोगट आहे त्यांच्याशी बोलणार आहे. जेन झी म्हणजे काहीही सांगतो, आधी मला हे कम्प्लीट करू दे. तर आम्ही जे मंडळी आहोत 40 क्रॉस केलेले, त्यांना मैंने प्यार क्या आठवतो, मैंने प्यार क्या बघा तुम्ही. त्या जे कोण हिरो हिरोईन आहे त्यांच्या जोडीला त्यांच्या आई वडिलांचा पण एक स्वतंत्र ट्रॅक आहे, भावनिक. हिरोचा जो मित्र आहे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी जो रोल केलाय त्यांचा एक स्वतंत्र ट्रॅक आहे, आणि एक सबंध फॅमिली एंटरटेनमेंट आहे तो सिनेमा म्हणजे. त्याच्यानंतर मग असे काही सिनेमे जे बॉम्बे किंवा एक दुजे के लिए, हे जे सिनेमे त्याच्यामध्ये सामाजिक काही ज्या घटना घडल्या होत्या कंटेम्पररी, जसं बॉम्बेमध्ये 93च्या दंगली बद्दलचा उल्लेख आहे, त्या पार्श्वभूमीवरती प्रेमकथा घडते. एक दुजे केली मध्ये प्रांतवाद आहे, भाषेवरून जे आहे की त्याच्यातून तो एकोपा कसा हवा वगैरे वगैरे असं ते सगळं सांगितलं जातं. तर हे सगळं आधी होऊन गेलेलं आहे. त्याच्यानंतर मग आता सय्यारा सारखा सिनेमा येतो आणि मग एक तो जो वयोगट आहे जेन झी म्हणजे काय माहिती ना, जनरेशनचं शॉर्ट फॉर्म जेन, आणि झेड म्हणजे झी म्हटलं जातं, ज्याला अमेरिकन उच्चार येतो, झेडला झी असं म्हणतात. तर जेन झी ही पिढी म्हणजे एक साधारण आता 15 ते 25 या वयोगटातली जी मुलं आहेत ना, ती जेनझी या प्रकारात मोडतात. तर ती जेनझी म्हणजे काय की ही पिढी जी आहे ती सोशल मीडियाच्या काळात जन्माला आली. म्हणजे त्याच्या आधीची पिढी फक्त गुगल सर्च करत होती, त्याच्यानंतर ही जेनझी जी पिढी आहे ती सगळं इंस्टाग्राम, FB, त्याच्यानंतर युट्यूब, नेटफ्लिक्स ह्या सगळ्या वातावरणात जन्माला आली. म्हणजे सोशल मीडियाचं पेव जे काय फुटलं त्यात लहानाची मोठी झालेली ही जेनझी पिढी आहे. त्यामुळे ती मेंटली शार्प आहे एकदम. म्हणजे मी जे काही आता करतो किंवा मी कधी काही लिहितो, जरी मी 40 ओलांडलेला असलो तरी मी जेनझींचाच विचार करतो 24 तास, की त्यांना काय आवडेल किंवा ते काय विचार करतील. एक पॉइंट ऑफ व्ह्यू असतोच की आपण काय, कारण काय होतं ना मित्रांनो,
आपण प्रत्येक जण जेव्हा एक साधारण 50 कडे निघालेले असतो, 40 क्रॉस केलेली असते, त्याच्यानंतर मग आपण जगावर म्हणजे ते सगळ्यांवर संस्कारी बाबा होऊन जातो आपण थोडक्यात. मग अशा वयोगटातली जी मंडळी असतात त्यांना मुलं असतात, त्यांच्यावर संस्कार करायला निघतात ते, पण ते विसरतात की ती मुलं जी आता आहेत 25 वर्षाची, तर त्या वयातून आपण जात असताना आपण कसे वागत होतो ते विसरतात आणि अचानक संस्कारी बाबा बनून जातात. तर आता मला असं म्हणायचं आहे की ही जेनझी पिढी आहे ना, ही जरी आता जेनझी हे सोशल मीडियाच्या काळात जन्माला आलेल्या बाळांना म्हटलं जात असलं तरी हा वयोगट, तरुण वयोगट हा नेहमी संख्येने भारतात जास्त आहे. त्यामुळे तरुणांचा देश असं म्हटलं जातं भारताला, हा नेहमी जास्तच असतो. तर आता मी जेव्हा 25-26 मध्ये होतो, मी 26 वर्षाचा असताना आई ही कविता लिहिली, ज्याच्या आधी मी काहीच लिहिलं नव्हतं. तर पहिल्यांदा ते पांढऱ्यावर काळं काय करतात, तर ती आई कविता मी आहे आपल्या युट्यूब चॅनलला, ती बघा तुम्ही. तर ती मी 26 वर्षाचा असताना लिहिली. तर गंमत काय होतं, हे तारुण्य जे असतं ना ते प्रचंड असं सळसळणारं असतं, उत्साहवर्धक असतं, सगळ्या नवीन गोष्टी करून बघायच्या असतात आपल्याला. आणि त्यामुळे ही जी तरुण मंडळी असतात ना, ती नेहमी राजकीय नेत्यांच्या हिटलिस्टवर असतात. म्हणजे त्यांना जी काही भीती वाटत असते ती तरुण मंडळींची वाटत असते, की तिथे काहीतरी क्रांतीची बीज पडता कामा नयेत. त्यामुळे तरुणांना वेगवेगळ्या पद्धतीने भुलवून ठेवणं, अगदी तसं भुलवता नाही आलं मनोरंजनाच्या माध्यमातून अफूची गोळी देऊन, तर मग नशेच्या आहारी त्यांना कसं घालता येईल, हे सगळं राजकीय नेत्यांकडून, भ्रष्ट राजकीय नेत्यांकडून पाहिलं जात असतं. आता भ्रष्ट नसलेला राजकीय नेता म्हणजे काही हाताच्या बोटावरती मोजण्या इतकेच असतील, जाऊ दे, तो वेगळ्या व्हिडिओचा विषय. तर सांगायचा मुद्दा असा की त्या जेनझींनी, त्यांच्या पालकांनी त्यांच्यावर लक्ष देण्यापेक्षा त्या जेनझी मंडळींनी स्वतःकडे लक्ष द्यायला हवं. तेवढे ते समजदार आहेत इतर आधीच्या कुठल्याही पिढीपेक्षा. शार्प आहे ही पिढी. त्यामुळे मित्रांनो, एक काम करा फक्त, की तुम्ही तुमचा जो उत्साह आहे तो कोणाच्या तरी स्वार्थासाठी उगाच फुकट चाललाय का? म्हणजे राजकीय नेते तुम्हाला उचल दगड आणि मार त्या दुकानावर याच्यासाठी वापरला जातोय का तुमचा उत्साह? काळजीपूर्वक जरा चेकआउट करा ते आणि काहीतरी नवनिर्मिती करा, कारण तुमच्या या पिढीकडूनच नवनिर्मितीची अपेक्षा असते. त्याच्यानंतर 40 ओलांडलेले स्थैर्य शोधत असतात. मी त्या प्रकारात मोडणारा नाहीये. मी 24 तास काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नात असतो. माझ्यासारखे बरेच असतील, डिरेक्टर म्हणा, चित्रकार म्हणा. पण इन जनरल जर आपण आकडा घेतला तर 40 नंतरची मंडळी ही साधारण डबकं होऊन जातात. एक संसार, आपली मुलं आणि आपलं घर यायच्या, त्यांच्याकडून काही नवनिर्मितीची अपेक्षा करण्यात काही अर्थच नसतो. त्यामुळे कुठल्याही काळाच्या टप्प्यावरती नवनिर्मितीची अपेक्षा ही तरुण मुलांकडून केली जाते. आणि मग या तरुण मुलांनी जर काही नवनिर्माण केलं, आपण जो काय भ्रष्टाचार करतोय तो जर त्यांच्या लक्षात आला तर फार डेंजर होऊ शकतं. आपली खुर्ची आपल्या बुरा खालून जाऊ शकते, ही भीती वाटते राजकीय नेत्यांना. आणि त्यामुळे ते मग जेनझी असो किंवा याच्या आधीची पण तरुण पिढी होती, पण विशेषतः आता जेनझी, कारण जेनझीच्या हातामध्ये एक शस्त्र आहे, ते म्हणजे सोशल मीडिया. तर त्याचा वापर ते कधीही करू शकतात, त्याची राजकीय नेत्यांना भीती वाटते. त्यामुळे त्यांना उगाच त्यांचा बुद्धिभेद करून त्यांच्या हातात असलेल्या सोशल मीडियाचा आपल्या स्वार्थासाठी किंवा आपल्या फायद्यासाठी कसा वापर करता येईल या प्रयत्नात राजकीय नेते असतात किंवा धनदांडगे असतात. त्यामुळे सकारात्मक पद्धतीने जर एखादा मुलगा, एखादा जेनझी विचार करत असेल तर त्याला तिकडून त्याचा बुद्धिभेद करून आपल्या बाजूने त्याला कसं वळवता येईल यासाठी सगळे धनदांडगे म्हणा, ज्यांना आपण भांडवलदार म्हणतो, कॅपिटलिस्ट किंवा राजकीय नेते हे प्रयत्नशील असतात. तर मित्रांनो, सांगायचा मुद्दा फक्त एवढाच आहे की ह्या सिनेमाच्या माध्यमातून जेव्हा आता हा जो सिनेमा आला सय्यारा, तर सय्यारा बऱ्याच जणांना कळला. तो कशामुळे कळला, तर ती जी काही मंडळी, तरुण मंडळी थिएटरमध्ये जाऊन रडत होती,
सय्याराचा जो PR झाला तो इतका भयानक होता ना, की काही मुलं रडतायत, काही म्हणजे अगदी ऊर बडवून रडतायत थिएटरमध्ये जाऊन, असे व्हिडिओ आले सोशल मीडियावरती. त्याच्यानंतर मग काही जण आजारी आहेत पण त्यांनी सलाईनच्या बॉटल लावल्यात आणि सिनेमा बघतायत थिएटरमध्ये जाऊन. म्हणजे हा सिनेमा किती महत्वाचा वाटतो या यंग जनरेशनला हे बिंबवण्यात आलं सोशल मीडियावरून आपल्या सगळ्यांवर. आणि मग काही प्रमाणात त्यांचा बिझनेसही झाला, पण लोक थिएटरमध्ये गेली आणि मग त्यांना कळलं की अरे ह्याच्यात तसं काहीच नाहीये. जेवढं सांगितलं जातंय सोशल मीडियावरती त्यातलं एकही गाणं बाहेर पडल्यावर तुमच्या लक्षात राहत नाही. आणि एकंदरच ते जे काय चाललंय ग्लिसरीन लावून त्यातले ते जे कोण नवोदित नवीन नट आहेत, हिरो हिरोईन आहेत, ते रडतायत, त्यांच्या चेहऱ्यावरची माशी हलत नाहीत. ग्लिसरीन लावून ते अश्रू टपटप टपकतायत आपले उगाच. आणि त्यांची अपेक्षा आहे की आपण त्यांच्याशी मॅच व्हावं, त्यांच्या भावनेशी, आणि आपण रडावं. अजिबात काही रडूबिडू येत नाही. तुम्ही जाऊन बघा किंवा बघून आले त्यांनी प्रामाणिकपणे कमेंट बॉक्स मध्ये त्याची नोंद करा. आता मला जेनझींना असं म्हणायचंय, तर हे जी जेनझी मंडळी तुम्हाला लक्षात आलं ना, ज्यांना जेनझी माहित नाही, जनरेशन जी म्हणजे GEN जेन आणि झेड म्हणजे झी, तर जनरेशन झी म्हणजे जेन झी. तर जनरेशन झी जी आहे, जेनझी जी आहे, ती सोशल मीडियाच्या काळात जन्माला आलेली बाळ, म्हणजे आता ज्यांचं वयोगट 15 ते 25 आहे, ती सगळी बाळ जेनझी या प्रकारात मोडतात. कारण आपण सगळे फक्त गुगल सर्च करणारे होतो, आता जे 40-50ला पोहोचलेले आहेत ते, आणि यांच्या हातामध्ये सगळा अख्खा सोशल मीडिया आणि खूप लॉट्स ऑफ मार्ग आहेत त्यांच्याकडे विचार करण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी. तर ह्या सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असणाऱ्या मुलांना हे असे सय्यारासारखे सिनेमे दाखवून त्यांचा बुद्धिभेद करायचा, की जेणेकरून शेतकऱ्यांचं काय चाललंय याकडे या तरुण वर्गाचं लक्ष जाऊ नये. पेट्रोलचे भाव किती वाढतात याकडे तरुण वर्गाचं लक्ष जाऊ नये. आपल्याला आपल्या ताटात जे अन्न पडतंय त्याचे भाव दिवसेंदिवस कसे वाढत चाललेत, आणि नोकऱ्या कुठेच नाहीत, बेकारी कम्प्लीट संपूर्णपणे पसरलेली. आपल्याला सांगितलं जातंय की वडे ताळा, भज्या ताळा हे सांगितलं जातंय, आपल्याला नोकरी दिली जात नाही. विकासाच्या नावावरती फक्त ब्रिज बांधले जात आहेत, मेट्रो दिली जाते, पण त्या मेट्रोने जायचं कुठे? दारू प्यायला, एका मित्राकडून दुसऱ्या मित्राकडे. जॉबच नाहीयेत आणि भाव मात्र वाढत चाललेले आहेत सगळ्या. तर ते जेनझीनी त्याच्याकडे लक्ष न देता काहीतरी प्रेमात बिमात पडून रडत बसावं, कुडत बसावं. ज्या विदा सावरकरांबद्दल बोलतात ते जर विदा सावरकर आज असते या सय्याराच्या काळात, तर काय म्हणाले असते हे मुळू मुळू रडणाऱ्या जेनझींना किंवा तरुण पिढीला? हे असं रडत बसा म्हणाले असते? हे असते त्या आधी त्या मोहित सुरीच्या थोबाडात जाऊन मारलं असतं सावरकरांनी. थोबाडात म्हणण्यापेक्षा मुस्काटीत हाणली असती, मुस्काटात मारलं असतं सावरकरांनी. काय केलं? काय कशासाठी? काय तरुण पिढी म्हणजे तुम्हाला का तुमच्या बापाची पेंड वाटते का? अरे जगू दे ना त्यांना, काय इन्व्हेन्शन करूया. सावरकर असते तर आज त्यांनीच कान टोचले असते तर बरं झालं असतं. त्यांनी सांगितलं असतं ना की अरे काय चाललंय, या राष्ट्राच्या निर्मितीसाठी तुम्ही कल्पकता वापरा, हे असल्या थिएटरमध्ये जाऊन विकतचं दुखणं घेऊ नका. हे विकतचं दुखणं म्हणजे काय माहितीये का? आपण इकडे जे काही पैसे घालतोय ते कशामुळे, तर काही रुदाली सोशल मीडियावरती तो चित्रपट बघून आपल्याला किती दुःख झालं आणि आपल्याला कसं रडू कोसळलं याची व्हिडिओ बनवून टाकतायत. त्यामुळे ते बघून आपण सय्यारा बघायला चाललोय. आता तुम्ही म्हणाल की रुदाली म्हणजे काय, तर रुदाली नावाचा एक सिनेमा आला होता कल्पना लाजमी यांचा. महाश्वेता देवी यांची एक बंगाली लघुकथा आहे रुदाली नावाचीच. तर त्याच्यामध्ये काय आहे की श्रीमंत माणसांच्या घरात, राजस्थान परिसरातला तो सगळा भाग दाखवलाय त्या कथेमध्ये. तर तिथली जे काही राजे रजवाडे आणि एक श्रीमंत स्वतःला समजणारे किंवा असणाऱ्या मंडळींना असं धाय मोकळून रडता येत नाही चार चौकात, ते त्यांच्या प्रतिष्ठेच्या थोडस त्यांना विरुद्ध वाटतं. मग ते आपल्या घरामध्ये जर काही मृत्यू झाला कोणाचा किंवा काही दुःखद घटना घडली तर रडण्यासाठी माणसं हायर करतात, भाड्याने आणतात. आणि मग ती इतर बहुजन समाजातली असतात, थोडी खालच्या वर्गातली, आणि त्यांना पैसे दिले जातात आणि रडवलं जातं, ते रडतात. म्हणजे त्या माणसांचं त्यांच्या आयुष्यात एवढं दुःख आहे, पण त्यासाठी त्यांना रडत बसायला वेळ नाहीये, कारण त्यातून त्यांना पैसा मिळणार नाहीये. पण श्रीमंताच्या घरी त्याच्या दुःखासाठी जाऊन रडल्याच्या नंतर त्यांना पैसा मिळणार आहे. तर असा एक धंदा करणारी एक जमात ती म्हणजे रुदाली. तर उत्तम सिनेमा आहे यांचा, कल्पना लाजमी यांचा, तो बघा तुम्ही मित्रांनो. आणि जेनझी तुम्ही
कारण ही जी मंडळी आहेत ना ते पेड होते. हे आता सांगायला काय मोठं रॉकेट सायन्स नाहीये. ती जी कोण रडणारी मंडळी होती ती पैसे घेऊन तिथे रडायला बसली होती प्रमोशन करण्यासाठी. PR टीमने सांगितलेलं काम होतं ते. रितसर त्यांनी पैसे घेतले, थिएटरमध्ये जाऊन शर्ट काढून ऊर बडवून मुलं रडत होती. कोण सलाईन लावून बसलं होतं. तर रडण्यासाठी बरेच आहे. तुम्ही आदिवासी पाड्यावरती गेलात, तिकडच्या जल जंगल जमीन याच्यासाठी जो काय आदिवासी लोकांचा संघर्ष चालू आहे तिथे जाऊन हे जेनझी लोकांनी डॉक्युमेंटरीज केल्या पाहिजे. कारण मी येतोय, आपण भरकटत नाही आहोत. आधी सह्याराचा थोडासा भाग घेऊन नंतर आनंद पटवर्धनांकडे जाऊया आपण. तर एक्झॅक्टली आनंद पटवर्धन यांनी डॉक्युमेंटरीज केल्या, ते पण त्यांच्या तरुण वयामध्ये सुरू झाले. आणीबाणी जेव्हा इंदिरा गांधींच्या काळामध्ये आणीबाणी लावली गेली तेव्हा त्यांनी पहिली आपली डॉक्युमेंटरी बनवली. आता इंदिरा गांधी यांनी त्या काळात घोषित केलेली आणीबाणी ही किती योग्य किती अयोग्य हा वादाचा मुद्दा आहे. आलं का लक्षात? पण असं म्हटलं जातं की जर इंदिरा गांधी यांनी तेव्हा आणीबाणी आणली नसती तर आता आपण जे भोगतोय ते 1975-76 सालीच भोगावं लागलं असतं. आता ते मी का म्हणतोय ते जा युट्यूबला जा, काही विचारवंतांचे व्हिडिओज आहेत ते बघा. कुमार केतकर या संदर्भात बोललेत, लोकसत्ताचे माजी संपादक राजू परुळेकर या संदर्भात बोललेत, ते बघा, त्यांचे व्हिडिओज बघा जाऊन, तुम्हाला डिटेल कळेल. आणि मित्रांनो, जेनझी 15 ते 25 या वयोगटातल्या माझ्या मित्रांसाठी हा खास व्हिडिओ आहे की कृपा करून त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. आपल्या आजूबाजूला फार भयानक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांवरती अश्रू ढाळायचे असतील तर ढाळा, आणि अश्रू ढाळून झाल्याच्या नंतर त्या प्रश्नांवरती काम कसं करता येईल, ते प्रश्न तडीच कसे लावता येईल याबद्दलचे व्हिडिओ करा सोशल मीडियावरती. तर त्यासाठी तुम्हाला बघावं लागेल आनंद पटवर्धन यांना. आनंद पटवर्धन यांचे व्हिडिओज आहेत, बरेच व्हिडिओज आहेत, त्यांच्या मुलाखती आहेत, त्यांनी वैयक्तिक काही ठिकाणी स्पीच दिले ते काही व्हिडिओ आहेत, आणि त्यांचे सगळे सिनेमे डॉक्युमेंटरीज आहेत उपलब्ध युट्यूबला. तर कृपा करून युट्यूबला जा आणि त्यांच्या सगळ्या त्यांच्या सिनेमांची मी एक लिस्ट तुम्हाला वाचून दाखवतो. ती मी वाचून दाखवणारच आहे. त्यांचे महत्वाचे काही सिनेमे आहेत, तर ते साधारण असे आहेत. बॉम्बे अवर सिटी 1985 साली त्यांनी ही डॉक्युमेंटरी केली. मुंबईतील झोपडपट्टी वासियांचे जीवन आणि त्यांच्या हक्कांसाठीची लढाई हा संदर्भ आहे त्या सिनेमाचा. आणि या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे आणि फिल्मफेअर पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. त्यांची दुसरी एक फिल्म आहे राम के नाम 1992 साली केलेली. बाबरी विध्वंसपूर्व हिंदुत्ववादी आंदोलनाचा पर्दाफाश, दूरदर्शनने नाकारले, कोर्टातून प्रसारणाचा आदेश, असं या चित्रपटासंदर्भात लिहिलेलं आहे इथे. तर म्हणजे दूरदर्शनने ते नाकारलं होतं हे करण्यासाठी, प्रसारण करण्यासाठी, पण नंतर कोर्टातून तो दूरदर्शनने नाकारले, कोर्टातून प्रसारणाचा आदेश, म्हणजे कोर्टाने नंतर ते प्रसारित करायचा आदेश दिला होता. आणि त्यांची तिसरी फिल्म आहे फादर सन अँड होली वॉर 1995, हिंदू कट्टरते मागील लैंगिक राजकारण व हिंसेचे विश्लेषण. राष्ट्रीय पुरस्कार आहे याला सुद्धा आणि आंतरराष्ट्रीय गौरव आहे. आता तुम्हाला असं वाटेल की हे सगळे सिनेमे सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहेत का? तसं नाहीये. त्यांचं काय विजन आहे ते तुम्ही जाऊन बघावं एवढीच माझी इच्छा आहे. चौथी फिल्म आहे नर्मदा डायरी 1995 साली केली. नर्मदा प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या ग्रामीण समाजाचा संघर्ष आहे त्यात. तर आता नर्मदा बचाव आंदोलन, मेधा पाटकर, हे काय सगळं आहे ते तुम्ही जाऊन गुगलला सर्च करा, ChatGPTला सर्च करा, किंवा युट्यूबला जाऊन बघा. जेनझी माझी सगळी अपेक्षा आता जेनझींकडून आहे. आता जी 15 ते 25 वर्षाची मुलं आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आयुष्य टाइमपास म्हणून जगणाऱ्या 80च्या पुढच्या लोकांसाठी, बोनस मिळालाय आणि जांभया देत बसलेत अशा लोकांसाठी हा व्हिडिओ नाहीये. आलं का लक्षात? त्यातही 80च्या नंतर काही तरुण आहेत, त्यांनी मात्र हे ऐकावं. कारण मी तुम्हाला याबाबत एक जरा थोडस सांगतो की म्हातारपण हे काय 60 नंतर 70 नंतर किंवा 80 नंतर येतं असं नाही. 80 नंतरचे पण तरुण असतात.
माझ्या स्वतःच्या जीवनात जेव्हा मी 25-26 वर्षाचा होतो तेव्हा एक 60 वर्षाचे गृहस्थ माझ्याही पेक्षा तरुण मला वाटले, आणि ते म्हणजे माझे गुरु जयदेव हटंगडी. अप्रतिम. म्हणजे त्यांच्याकडे मी जे काय नाट्य शिक्षणाचे जे काय धडे गिरवले त्याच्या पुण्याईवरती आतापर्यंत मी जगतोय. आज माझे या युट्यूब वरती 400 व्हिडिओ झाले. त्यानंतर मी नाटक काय केलं बघा, तो 400 व्हिडिओ झाल्याचा एक एपिसोड आहे, त्यात मी माझ्याबद्दलच थोडक्यात माहिती सांगितली. किंवा हे जे विचार आहेत, हे व्हिडिओ करावेसे वाटणं, ही सगळी जयदेव सरांची, हटंगडी सरांची देण आहे. आलं का लक्षात? त्यामुळे म्हातारे हे विशीमध्ये पण सापडतात तुम्हाला. काही नाही, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे त्यांचं म्हणणं नसतं, जांभया देत बसतात. हे विशीत पण असतात आणि 80 नंतर तर असतात पेन्शनर. आलं का लक्षात? त्यामुळे करा, प्रत्येक दिवस महत्वाचा आहे आणि प्रत्येक दिवशी एखादी कविता लिहा, एखादा नवीन विचार करा, काहीतरी खरडा तुमच्या वहीवरती. बाकी चालूच असतं, आपण उदरभरणासाठी जे काय करायचे ते सगळे उपत घ्या, पण उदरभरण म्हणजेच आयुष्य करून ठेवू नका, ही माझी विनंती आहे. तर नर्मदा डायरी झाली, त्याच्यानंतर त्यांची 5वी फिल्म आहे वॉर अँड पीस, 2002 साली त्यांनी केली. भारत पाक अणु चाचण्या ज्या झाल्या, युद्धखोरी व शांततेचा मुद्दा या संदर्भात आहे ती. आणि 21 सेन्सर कट नाकारून कोर्टातून मुक्त प्रसारण झालं, म्हणजे ते प्रसारित करायला सांगितले. सेन्सॉरने कट सुचवले होते 21 याच्यामध्ये काही, तर ते कोर्टातून त्यांनी सोडवून घेतले. अणुचाचण्या म्हणजे जे पोखरणला वगैरे जे काय आपण अणुचाचण्या केल्या त्या संदर्भातली ही फिल्म आहे. आणि अणुयुद्ध किती घातक आहे, आणि आपण जे काय अणुबॉम्ब राखून जे काही देश आहेत आता, तर ते आता बघा ना, काही ठिकाणी म्हणजे आता इराक इराण यांच्यामध्ये, म्हणजे इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये, आणि तिकडे रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये, हे 2-4 देश कधीही तिसरं महायुद्धाला सुरुवात करतील, आणि सगळ्या जगाला भेटीला धरलेलं आहे त्यांनी सध्या. तर ह्या सगळ्या इतिहासाचा आपण विचार केला पाहिजे. जेनझी मंडळी, तुमच्यासाठी सांगतोय, फक्त सय्यारासारखं जाऊन थिएटरमध्ये अश्रू गाळण्यापेक्षा अश्रू गाळण्याचे बरेच मुद्दे जगभर चालू आहेत, त्याच्यावरती विचार करा, त्याच्यावरती सोशल मीडियावरती बोला, कोणाची वाट बघत बसू नका. आता मी एकटा आहे, माझा एक मित्र आहे फक्त समोर, आम्ही काही 2-4 जण आहोत, ते आम्ही आपले जमतो आणि काय करायचे ते ठरवतो आणि करून टाकतो व्हिडिओ. त्यामुळे जरा थोडेसे सेन्सिटिव्ह आपल्या समाजाबद्दल व्हा. आलं का लक्षात? व्यक्तिसापेक्ष सेन्सिटिव्ह होत बसू नका. ही माझी गर्लफ्रेंड, मग तिच्यावरती माझा अधिकार, म्हणजे एका बाजूला एकदम टोकाचा तो कबीर सिंग आला होता, त्याच्यानंतर मग ते ॲनिमल नावाची फिल्म आली, आणि आता हा आला सय्यारा. याच्यात काय तरुण पिढी पोर्ट्रे केली जाते हे जरा तुम्ही लक्षपूर्वक बघा. असा तरुण, असा प्रक्षोभक तरुण कोणाला हवाय? स्वार्थी राजकारण्यांना हवाय, राज्य करणाऱ्यांना हवाय आपल्या स्वार्थासाठी. तर त्यांना बळी पडू नका तुम्ही. त्याच्यानंतर मग जय भीम कॉम्रेड ही त्यांची एक महत्वाची फिल्म आहे, 2011 साली ती आली होती. ही फिल्म बघा तुम्ही मित्रांनो, ही माझी आवडती फिल्म आहे, जय भीम कॉम्रेड. त्याच्यानंतर रिझन विवेक ही सुद्धा माझी आवडती फिल्म आहे, 2018 साली केली. धार्मिक कट्टरतेचा उदय, विवेकवादाचा लोप व पत्रकारांच्या हत्या, दाभोळकर कलबुर्गी यांच्या ज्या काही हत्या झाल्या त्या संदर्भात ती आहे फिल्म. त्याच्यानंतर मग द वर्ल्ड इज फॅमिली, वसुदैव कुटुंबकम, हे जे काय आपण म्हणतो, तर द वर्ल्ड इज फॅमिली 2023 साली आलेली आहे. स्वातंत्र्य लढ्यातील घराण्यांची कहाणी आहे, त्यात वैयक्तिक आठवणी आणि राष्ट्रीय इतिहास अशा त्यांच्या डॉक्युमेंटरीज आहेत. तर मित्रांनो, ह्या डॉक्युमेंटरीज तुम्ही बघा. आणि जेनझी 15 ते 25 या वयोगटातल्या मुलांना माझी हात जोडून विनंती आहे की कृपा करून मार्केट तुम्हाला जे काय दाखवत आहे त्याच्या भूलथापांना बळी पडू नका. काही लोकांना त्या अंडर आर्म आणि क्रिकेट सामन्यांमध्ये अडकवून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर मग काही मंडळी अशी थिएटरमध्ये रडवत ठेवलेली आहेत, काही मंडळी छान चौकीमध्ये गुरफटवून ठेवलेली आहेत. असं सगळं ती तरुण मंडळी इकडे तिकडे विभागून त्यांचा सत्यानाश करायचं चालवलेलं आहे. तर मगाशी मी जसं म्हटलं की सावरकर असते, भगतसिंग असते, सुभाषबाबू असते, तर ह्या आताच्या जेनझी मंडळींची जी मी हुशार आणि अगदी
काटेकोरपणे आपल्या करिअरचा आणि बरोबर त्याचबरोबर समाजाचा. तुमचं करिअर कधी होणार आहे माहिती आहे? समाज निकोप राहिला, समाज सुदृढ राहिला, निरोगी राहिला तर तुमच्या करिअरला अर्थ आहे. नाहीतर इकडे समाज चाललाय बर्बाद होत आणि तुम्ही चाललाय इंजिनियर बनायला. काय करायचंय? चाटायचंय ते. त्यामुळे प्रत्येक तरुणाची जबाबदारी. आता हे तरुण रडणारे त्यांना आवडतात सत्ताधाऱ्यांना आणि मग ते सोशल मीडियावर टाकतात. पण मग आपल्या JNUचे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीचे तरुण जेव्हा एखाद्या शेतकऱ्यांच्या बाजूने बोलतात किंवा आणखी समाजात त्यांना खटकणाऱ्या गोष्टींबद्दल बोलतात तेव्हा त्यांना देशद्रोही ठरवून मोकळे होते सत्ताधीश. हे सगळं चुकीचं चाललेलं आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्या भूलथापांना बळी पडलात, तुम्ही ते म्हणतील तसे स्वतःला बर्बाद करून घेतलं तर तुम्ही चांगले, पण त्या सरकारच्या चुकीच्या धोरणांना तुम्ही विरोध केला तर आता एक नवीन शब्द आलाय अर्बन नक्सल. ती कविता बघा, मी एक अर्बन नक्सल या संदर्भातली एक कविताही केलेली आहे, ती बघा, त्याला तुम्ही उदंड प्रतिसाद दिलात. तर हे सगळं मी यासाठी करतो की आता आनंद पटवर्धन हे तुमच्यापर्यंत का मला पोचवावेसे वाटले, कारण ते गरजेचे आहेत. त्या सय्यारा फय्यारा असल्या सिनेमांच्या काळामध्ये आनंद पटवर्धनांचे सिनेमे बघणं आणि एखाद्या 16-20 वर्षाच्या मुलाला आपल्या गावात किंवा आपल्या आजूबाजूला एखादी घडणारी घटनेवरती डॉक्युमेंटरी बनवून, आणि आता सोपं असतं, आपल्या खिशात कॅमेरा असतो, हा मोबाईल, त्याचा वापर करा, एडिटिंग करता येतं. मी माझे सगळे व्हिडिओ या मोबाईलवरती करतो, स्वतः एडिट करतो. आणि तुमच्याकडे तर सोशल मीडिया सारखं शस्त्र आहे, ते वापरता येतं तुम्हाला जेनझी मंडळींना. तर कृपा करा, अकाली वृद्धत्व येऊ देऊ नका, नशेच्या आहारी जाऊ नका आणि खूप छान काम करा. आपल्या देशाची उन्नती कशी होईल, आपल्या देशाची प्रगती, एक कुठला तरी पक्ष काहीतरी सांगतो, तो पक्ष म्हणजे आपला देश नव्हे. आपल्याला आपल्या देशाची काळजी आहे, आपल्याला आपल्या देशाचा इतिहास माहिती आहे. आलं का लक्षात? तर ते जरा सगळं तुम्ही बॅक ऑफ द माइंड ठेवा. आनंद पटवर्धन बघा, सय्यारा सारख्या सिनेमांवरती तुळशीपत्र ठेवा. असले सिनेमे उद्या, आता जी पिढी बघते असले सिनेमे उद्या बनवू पण नका. आपली परंपरा खूप ग्रेट आहे. पृथ्वी घटक, त्याच्यानंतर मग व्ही शांताराम, गोविंद निलानी, बरीच मंडळी आहेत आपल्याकडे, सत्यजित रे, श्याम बेनेगल. आणि इकडे तुम्ही कलाकारांमध्ये आलं तर मग स्मिता पाटील, अमोल पालेकर, नसिरुद्दीन शाह, फारुख शेख, अमरीश पुरी, शेखर कपूर सारखा दिग्दर्शक, त्याने मिस्टर इंडिया सारखी फिल्म बनवली कमर्शियल. पण बघा त्याच्यामध्ये काय, त्याने सगळं जे काय देश पोखरणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्यांनी त्या काल्पनिक सिनेमात, नॉन फिक्शन आहे ती, फिक्शन आहे ती, पण त्या फिक्शन सिनेमामध्ये त्यांनी सगळं वास्तवाची जोड देऊन ते सगळं कल्पना चित्र उभं केलेलं आहे. तर वेळ फुकट घालवू नका मित्रांनो, वेळ फुकट घालवू नका सय्यारा सारख्या सिनेमांमध्ये. आलं का लक्षात? आणि मी मगाशी जे तुम्हाला 2-3 सिनेमे सांगितले, मैंने प्यार किया बघा सय्यारा बघून झाल्याच्या नंतर, त्याच्यामध्ये ती मुलं आणि त्यांची फॅमिली, हे नातं किती सुंदर दाखवलंय ते बघा, पालक आणि मुलांचं. त्याच्यानंतर सदमा बघा, कमल हसन श्रीदेवी यांचा, त्यात तेच आहे सेम. त्या कमल हसन ती थोडस बालिश वागत असते आणि तिची ट्रीटमेंट चालू असते, तेव्हा सगळं कमल हसन तिच्यासाठी करतो आणि जेव्हा ती पूर्ण बरी होते तेव्हा ती कमल हसनला विसरते. तेच आहे तुमच्या सय्यारामध्ये. तेव्हा मैंने प्यार किया, सदमा, एक दूजे के लिए, बॉम्बे, हे सिनेमे बघा आणि थोडा सकारात्मक विचार करा सिनेमांच्या माध्यमातून. आता माझं थोडस जरा हा व्हिडिओ हे करायला असं थोडा लेट झाला, कारण सय्यारा बघायचा होता, तो बघणं होतं. त्याच्यानंतर मी एक फिल्म करतोय उलट सुलट नावाची. एक आता म्हणजे आपण काय म्हणूया, जसा हा एक आजार आहे अल्झायमर, तसा एक मानसिक आजार आहे स्किझोफ्रेनिया. याच्यामध्ये माणसं ड्युअल पर्सनॅलिटी किंवा एकापेक्षा जास्त पर्सनॅलिटी जगतात. म्हणजे त्यांची समाजात एक व्यक्तिमत्व जे काय आहे ते असतंच आणि मनात त्यांनी स्वतःचं एक वेगळं व्यक्तिमत्व करून ठेवलेलं असतं. म्हणजे एखादा साधा भोळा माणूस असेल तर त्याने मनामध्ये आपली कल्पना स्वतःची एक रावडी अशी करून ठेवलेली असते. आणि मग त्या 2 व्यक्तिमत्वांचं जे कॉन्फ्लिक्ट असतं ते म्हणजे स्किझोफ्रेनिक पेशंट.
तर त्यावर मी एक फिल्म करतोय. तर थोडंसं कास्टिंगचं वगैरे चालू आहे, लोकांना भेटतोय. संपूर्ण सिनेमामध्ये एकच कॅरेक्टर आहे, एक प्रौढ स्त्री, एवढं एकच कॅरेक्टर आहे. तिला तो स्किझोफ्रेनिया आजार असतो आणि मग काय होतं तिच्या आयुष्यात, तिच्या आयुष्यातला एक दिवस आपण पकडणार आहोत आणि ती उलटसुलट फिल्म करणार आहे. तर थोडं त्या गडबडीत होतो म्हणून हा व्हिडिओ करायला थोडा उशीर झाला. पण मला राहवत नव्हतं. जेनझीन बरोबर बोलणं मला खूप आवडतं. म्हणजे ती 15 ते 25 वयोगटातली आत्ताची 2025 मध्ये जी या वयोगटात मुलं आहेत ना, 2025 आता चालू असताना जी 15 ते 25 या वयोगटात मुलं आहेत ना, अप्रतिम हुशार मुलं आहेत. ती क्रिएटिव्ह मुलं आहेत, शार्प आहेत एकदम. पण त्यांचा तो शार्पनेसपणा, त्यांचा क्रिएटिव्हपणा फुकट जाता कामा नये एवढीच माझी इच्छा आहे. आणि ती घालवू नका. त्यांच्या पालकांनी त्यांच्याकडे लक्ष देण्यापेक्षा मी त्या मुलांना विनंती करेन, तुम्हाला भलं बुरं कळतं, चांगलं वाईट कळतं, तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि भ्रष्ट राजकीय नेत्यांच्या नादी लागू नका. आलं का लक्षात? चला, थोडस इकडे पावसाळी ढगाळ वातावरण असल्यामुळे ना हे होतंय. थांबा जरा, ते सारखा फ्लॅश जातोय येतोय असं होतंय. असो, तर काय नाही, परत नवीन व्हिडिओच्या निमित्ताने भेटूया. आणि काय होतं, डॉक्युमेंटरी फिल्म करताना कधी कधी काय होतं ना, की तुम्ही सत्य काय मांडलंय हे बघण्यासाठी तिथे जाता डॉक्युमेंट. पण काही डॉक्युमेंटरीज अशाही आहेत की ज्या चुकीच्या माणसांसाठी केल्या गेल्या. उदाहरणार्थ माझ्याकडे एक पुस्तक आहे, सर्जनशील शतकी प्रवास, लेनी रिफेन्स्टाल. ही एक कमर्शियल नृत्यांगना होती, डान्सर होती आणि दिग्दर्शिका पण झाली. ती नंतर ती ऍक्टर झाली खूप छान, लेनी रिफेन्स्टाल. लक्षात ठेवा, आता या पुस्तकाबद्दल मी काय बोलणार नाही. हे फक्त मी तुम्हाला एवढ्यासाठी आणलं की या व्हिडिओचा शेवट त्या याने करायचा आहे, की आपण म्हणतो की आता जसं आनंद पटवर्धन यांच्या मी काही तुम्हाला डॉक्युमेंटरीज बघा म्हणून सांगितलं, त्यात तुम्हाला काय घटना घडली, लोकांचं काय मत आहे, कोर्ट काय सांगतंय, हे सगळं मिळेल बघायला. पण लेनी रिफेन्स्टाल ही थोडीशी बदनाम झाली ती एकाच गोष्टीमुळे. ती क्रिएटिव्ह बाई, खूपच उत्तम सर्जनशील. म्हणजे तिने ज्या काही डॉक्युमेंटरीज बनवल्या त्याच्याच आज सगळा पावलांवर पावलं टाकून डॉक्युमेंटरी मेकर आहे ते डॉक्युमेंटरी बनवत असतात, किंवा तो जो सेटअप आहे, तो जो स्क्रीन प्ले असतो डॉक्युमेंटरीचा, तो हिच्या सुरुवातीच्या डॉक्युमेंटरीनुसार अजूनही लोक करतायत. तर ही लेनी रिफेन्स्टालने काय केलं माहितीये का, हिने ज्या काही तिच्या डॉक्युमेंटरीज गाजल्या आहेत त्या तिने हिटलरसाठी गेलेल्या आहेत, हिटलरची बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी. आणि हिटलर कसा होता हे आता वेगळं सांगायची गरज नाही, ते जगाला माहितीये. पण त्या हिटलर बरोबर तिने केलं. म्हणजे त्या एक थोडस मी तुम्हाला वाचून दाखवतो. हेलेनी उर्फ लेनी रिफेन्स्टाल, 1902 ते 2003 हा तिचा प्रवास आहे. व्यावसायिक नर्तिका म्हणून कारकिर्दीची सुरुवात, माउंटन फिल्म्सची धाडसी गिर्यारोहक अभिनेत्री, जगातल्या 10 सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांमध्ये गणना झालेली. हिटलर तिच्या कलागुणांचा चाहता होता. त्याचबरोबर लुकास, स्पिल्सबर्ग, कपोला यांनीही तिला नावाजलं. आफ्रिकेतल्या आदिम जमातीचं आदर्शवत असे छायाचित्रण केलेली. वयाच्या 70 नंतर एकूण 1000 वेळा खोल समुद्रात, 70 नंतर वयाच्या 70 नंतर एकूण 1000 वेळा खोल समुद्रात डायव्हिंग करून तिथल्या लोभस जलसृष्टीचे अंतरंग टिपणारी कॅमेरा घेऊन 70 नंतर पाण्याच्या बुडा खाली गेली ती आणि तिने शूट केलेलं आहे. कार्यक्षमता, जोश, निर्मिती क्षमता, तांत्रिक बाबींवर हुकमी पकड असणारी, सर्जनशीलतेचं प्रतीक असलेली लेनी रिफेन्स्टाल, तिचा हा सर्जनशील शतकी प्रवास. हे पुस्तक तुम्ही वाचलत का? मध्ये मी या पुस्तकावरती करणार आहे. फक्त डॉक्युमेंटरी म्हणताना लेनी रिफेन्स्टाल पण जरा चेक करा. आता हा डॉक्युमेंटरीचा विषय चाललाय म्हणून मी हे पुस्तक आज आणलं आठवणीने बरोबर. आणि तिच्या 2 डॉक्युमेंटरीज तुम्हाला सांगतो मी कुठल्या आहेत ज्या गाजल्या, त्या पण तुम्हाला बघायला मिळतील कदाचित युट्यूबला. ट्रायम्फ ऑफ द विल हे एक आहे आणि दुसरी आहे ऑलिम्पिया. हे तिचे 2 माहितीपट आहेत. ट्रायम्फ ऑफ द विल आणि ऑलिम्पिया हे तिचे 2 माहितीपट आहेत. तर हे बघा. पण एवढंच झालं की ती हिटलरच्या बाजूने बोलत होती. तिने कलाकृती चांगली केली, ती फिल्म चांगल्या बनवल्या, पण त्या बनवल्या चुकीच्या माणसाच्या, हिटलरच्या. म्हणजे जो जगभर बदनाम आहे आपल्या क्रूरतेमुळे, त्याच्या बाजूने तिने त्या काही डॉक्युमेंटरीज केल्या. असो, तर सांगायचा मुद्दा फक्त एवढाच आहे, जेनझी जरा लक्ष द्या स्वतःकडे. भूलथापांना बळी पडू नका, व्यसनाधीन होऊ नका.
अभ्यासाबरोबरच सामाजिक घटना काय घडतायत आजूबाजूला याच्याकडे लक्ष द्या. आणि विशेषतः राजकीय नेत्यांच्या नादी लागू नका, राजकीय पक्षांच्या नादी लागू नका. कॉन्डोम सारखं तुम्हाला यूज करतील आणि फेकून देतील. आलं का लक्षात? त्यामुळे सक्षम व्हा, तुमची पिढी सक्षम आहे आणि प्रचंड माहितीचा साठा म्हणा किंवा त्या माहितीच्या साठ्याचा उपयोग कसा करायचा या सगळ्याची अक्कल असणारी तुमची पिढी आहे. हुशार आहात तुम्ही प्रचंड, आणि मी ऑलवेज तुमच्या बाजूनेच बोलत असतो. त्यामुळे आता 15 ते 25 वयोगटातली मुलं जे ते माझे खरे मित्र आहेत, माझे खरे प्रेक्षक आहेत. आणि मी कुठलीही फिल्म डिझाईन करताना त्या वर्गाला, त्या मुलांना, कुठल्याही तरुण पिढीला लक्षात घेऊनच करतो. असो, व्हिडिओ थोडासा लांबला, पण बघा, सय्यारा जसा बघितला असेल किंवा कोणी बघितला नसेल त्यांनी जाऊन बघा, एक मजा म्हणून. काही हरकत नाही. काय घाणेरडं असतं ते पण बघावं लागतं आपल्याला जाऊन. तर सय्यारा बघा, पण नंतर आनंद पटवर्धन बघा. त्यांचे सगळ्या डॉक्युमेंटरीज, त्यांचे व्हिडिओज, त्यांच्या मुलाखती ऐका. आता व्हिडिओ जास्त लांबवत नाही. थोडस इकडे प्रकाश, पाऊस आहे आणि त्यामुळे तो अंधार उजेड असं स्क्रीनवरती होत आहे, मला दिसतंय ते इथे. तर तेवढं जरा तुम्ही समजून घ्याल टेक्निकली. तर भेटूया नवीन व्हिडिओच्या निमित्ताने. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा. जेनजी, व्यसनांच्या आहारी जायचं नाहीये बिलकुल. आणि अभ्यासाकडे लक्ष द्या, आपल्या माणसांकडे लक्ष द्या. मित्र वाढवा, खूप मित्र वाढवा. मित्र परिवार मोठा असू द्या. आज मी जे काही व्हिडिओ करतोय ते फक्त माझ्या निव्वळ मित्रांमुळे करू शकतोय. प्रत्येक भावनिक असेल, आर्थिक असेल, मदत ते करतायत. त्यामुळे ते एक बुस्टिंग पॉवर मला मित्रांमुळे मिळते. आलं का लक्षात? त्यामुळे मित्र वाढवा. मित्रांबरोबर फक्त टाइम किलिंग करू नका, फक्त टाइमपास करू नका. एकत्र या, काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह वर्क करा, काहीतरी छान करा. फिल्म मेकिंग करा, संगीत द्या, मूर्ती बनवा, चित्र काढा. फक्त नोकऱ्यांमध्ये अडकून पडू नका. आणि सामाजिक विचार करा. आपला देश आहे, जे मगाशी मी सावरकरांबद्दल म्हणालो की आता जर सावरकर असते तर आधी त्या मोहित सुरीच्या थोबाडात मारलं असतं आणि मग त्या थिएटरमध्ये रडणाऱ्यांच्या कान ओढले असते. जरा आपल्या राष्ट्राच्या उन्नतीसाठी काहीतरी करा म्हणून त्यांच्यावरती दाफरले असते सावरकर असते तर. चला, विदा सावरकरांचं एक पुस्तक आहे, विज्ञाननिष्ठ सावरकर. फक्त हिंदुत्ववादी सावरकर जे आपल्याला एका विशिष्ट पक्षाकडून सांगितले जातात तेवढंच ऐकू नका सावरकरांबद्दल. विज्ञाननिष्ठ सावरकर पण जरा वाचा. आता त्याबद्दल काही लोकांचं दुमत असेल, काही म्हणतील नाही नाही ते टोटलच काही महत्वाचे नव्हते, असेल ते त्यांचं मत आहे. पण मला जे वाटलं की बाबा विज्ञाननिष्ठ सावरकर हे फार महत्वाचे, ते पुस्तक महत्वाचं आहे, ते मी माझ्या आपल्या युट्यूब चॅनलवरती त्याचा एक एपिसोड केलेला आहे, तो बघा. आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी काम करायचं असेल तर राजकीय पक्षांच्या आणि राजकीय नेत्यांच्या नादी लागू नका. बाकी काय नाही. बाकी तुम्ही समजदार आहात. मी काय तुम्हाला असं स्पून फिडिंग करत नाहीये, तो तुमचा अपमान होईल. तुम्ही समजदार आहात. तुम्ही कुठल्याही आधीच्या पिढीपेक्षा समजदार आहात आणि तुमच्या नंतरची पिढी आणखी समजदार असणार आहे, अल्फा. कारण ती एआयच्या जमान्यातली असणार. ती आता सगळं एआय सदृश सगळं करणार आहे. त्यामुळे या तुमच्या पिढीच्या, तुमच्या मागून येणाऱ्या, म्हणजे मी जेनझीन बद्दल बोलतोय, तुमच्या पिढीच्या आणि तुमच्या मागून आता जी बाळं आहेत ना आता 10-12 वर्षाची, त्यांची राजकीय नेत्यांना खूप भीती वाटते, या हॉलिवूड बॉलिवूड वाल्यांना पण. कारण उद्या सगळे मोठमोठे सिनेमे एक मुलगा आपल्या मोबाईलवरती बनवू शकणार आहे. म्हणजे पुष्पासारखा सिनेमा एक मुलगा घरात बसून कम्प्युटरवरती बनवू शकणार आहे याच्या काळामध्ये. त्यामुळे ह्यांच्या सगळ्यांचे धाबे दणाणलेले आहेत, यांची सगळी दुकानं बंद होण्याच्या मार्गावरती आहेत. त्यामुळे आपण जसे व्यक्तिशः विचार करतो स्वतःचा, तसं समष्टीसाठी, समाजासाठी आपण जगायला हवं. तेही तेवढंच महत्वाचं आहे. कारण समाज जगला तर व्यक्ती जगेल, व्यक्ती जगली तर समाज बहरेल, समाज निरोगी राहील. आणि मला माहिती आहे व्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक तुम्हाला कळतो. पण जे बाळ 15 ते 25 मधली भरकटतायत त्यांना तुम्हीच आणायचंय मार्गावरती. जी व्यसनाधीन होत आहेत, जी कुठल्या तरी भूलथापांना बळी पडतायत राजकीय पक्षांच्या किंवा राजकीय नेत्यांच्या, जे सक्षम आहेत, जे आपल्यावरती कंट्रोल ठेवून आहेत ना, ते जी जेनझी मंडळ, मी पालकांबद्दल काहीच बोलणार नाही. जेनझी जे तुम्ही आहात ना 15 ते 25 वयोगटातली मुलं, तुम्हीच एकमेकाला साथ द्यायची. आलं का लक्षात? तुम्ही सगळे मिळून बरबाद होऊ नका आणि व्यसनाधीन होऊ नका. हात जोडून विनंती आहे बाबांनो, व्यसनाधीन होऊ नका. सतत नवीन काहीतरी शोधा, इन्व्हेन्शन करा.
चला मी असं मग खूप बोलत राहीन, मग उगाच ते कंटाळा तुम्ही. ओके चलो बाय बाय टाटा सायनारा. आणि हा गेटअप नवीन केलेला आहे, कारण गेले 2 एक वर्ष तरी माझी दाढी आणि केस वगैरे असं होतं गेटअप. तर बरेच जण आता व्हिडिओ बघतात, आता मी काही लोकांना हे वाटत नाही तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितल्यावर. त्यामुळे ह्या व्हिडिओत सांगतोय, कदाचित मी एक बाजूला फोटो पण देईल माझ्या जुन्या व्हिडिओचा. तर आधी मलाच ती दाढी होती, ती काढली, आता हा लुक चेंज झालेला आहे आणि आता शक्यतो हाच लुक मेंटेन करणार आहे. चला बाय, आता खरंच बाय, टाटा बाय बाय सायनारा बाय.